विठ्ठल भरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम नाम घेता मना निवे नाम घेता निवे अमृतचे श्रवे जिथे अमृतचे श्रवे होता ते बरवे अवघे शकून लाभाचे होता ती भरवे अवघे शकून लाभाचे होता ती भरवे अवघे शकून लाभाचे रंगले रंगले मना रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिर झाले तुझ्या चरणी स्थिर झाले केले या विठ्ठले ऐसे कृपा जाणावे केले या विठ्ठले ऐसे कृपा जाणावी केले या विठ्ठले ऐसे कृपा जाणावी झाले भोजन से दिसे झाले भोजन से दिसे पडून ठेला इच्छे पडून ठेला इच्छे धारियाच्या ऐसे अंगाईचे उद्गार धारियाच्या ऐसे अंगाईचे उद्गार धारियाच्या ऐसे अंगाईचे उद्गार सुख भेटो आले सुखा भेटो आले सुखा सापडला मुखा सापडला मुखा तुका म्हणे लेखा नाही आनंदा तुका म्हणे लेखा नाही आनंद तुका म्हणे लेखा नाही आनंद रंगले रंगले मना रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिर झाले तुझ्या चरणी स्थिर झाले केले या विठ्ठले ऐसे कृपा जाणावे केले या विठ्ठले ऐसे कृपा जाणावी केले या विठ्ठले ऐसे कृपा जाणावी खप्पर कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरिओ हॅलो बोला अरे विको काय मग काय हरिओ हरिओ हा बोला
नाम घेता मन नीवे, नाम घेता मन नीवे, नाम घेता मन नीवे, नाम घेता मन नीवे. जिभे अमृतची श्रवे, जिभे अमृतची श्रवे, जिभे अमृतची श्रवे, जिभे अमृतची श्रवे. होता ती बरवे, 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 होता ती बरवे. अवगे शकुन लाभाचे, अवगे शकुन लाभाचे, मन रंगले रंगले, मन रंगले रंगले. अवघे शकुन लाभाचे, अवघे शकुन लाभाचे, मन रंगले रंगले, मन रंगले रंगले. तुझ्या चरणी स्थिरावले, तुझ्या चरणी स्थिरावले, तुझ्या चरणी स्थिरावले, तुझ्या चरणी स्थिरावले. केले या विठ्ठले, 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 केले या विठ्ठले. ऐसी कृपा जाणावी, जाणावी,
जनावी ऐसी 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 कृपा जानावी ऐसी कृपा जानावी ऐसी कृपा ऐसी कृपा जानावी ऐसी कृपा ऐसी कृपा जानावी मन रंगले रंगले मन रंगले विठ्ठल विठ्ठल ओ विठ्ठल विठ्ठल नाम घेता मन निवे जिव्हे अमृत जे झरवे होता ते बरवे अवघे शकोनला भाजे मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिर झाले केले या विठ्ठले ऐसे कृपा जाणावे झाले भोजनसे दिसे चिरा पडून ठेला इच्छे झाली याच्या ऐसे अंगा येते उद्गार सुख भेटो आले सुखा निध सापडला मुखा तुका मने लेखा आता नाही आनंदा मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिर झाले केले या विठ्ठले ऐसे कृपा जाणावे
ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरैचिनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम् श्रीसंताजिया माता चरणवरी श्रीसंताजिया माता चरणवरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावरी विश्रांती पावलो सांभाळावरी नाम घेता मन निवे जिव्हे अमृताचे श्रवे होता ते बरवे अवघे शकुन लाभाचे प्रस्तुत शवे करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंदे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा नामाचं विशेष महत्त्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता यावर्षी घेतलेला आहे. गेली 4 दिवस नाम घेता मन निवे आणि जिव्हे अमृताचे श्रवे या 2 मुद्द्यावरती आतापर्यंत कीर्तन केलं आहे. रात्री होता ती बरवे शकून लाभाचे ते थोडं सांगितलेलं आहे. आणि आजच्या चिंतनाकरता मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिर झाले. तुकाराम महाराज म्हणतात, माझं मन पांडुरंगाच्या चरणात भगवंताच्या नामस्मरणात रंगून गेलं, रंगून रंगून मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिर झाले. भगवन नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे, जी गोष्ट जगात कशालाही शक्य होत नाही. कशालाही म्हणजे कशालाही शक्य होत नाही. जरा तुम्हाला काल थोडं सांगितलं होतं. म्हणजे याचा अर्थ जे विज्ञानाच्या कक्षेत येत नाही, जे मानवी बुद्धीच्या कक्षेत येत नाही, आपल्या कोणत्याही सामर्थ्यात ते सापडत नाही, त्याला मन असं म्हणतात. ज्याचा फोटो निघत नाही, ज्याचा उल्लेख करता येत नाही, म्हणजे ज्याला काय म्हणतो, जे मन त्वगिंद्रियाच्या कक्षेत नाही, नेत्रेंद्रियाच्या कक्षेत नाही, शब्दांनी फक्त आस्ती व्यवहार मन आहे एवढं सांगता येतं. तुमच्यातला कोणी उठून विद्वान असतं तर मला फक्त सांगा मन म्हणजे काय. डोळे पांढरे होते, मन म्हणजे काय. मन आहे एवढंच तुम्ही मानता. मन नेमकं काय, काळं का पांढरं का चौकोनी का गोल आहे की नाही, आहे तो कसं आहे काय माहीत नाही. ठोकून त्याच्यावर पुस्तकं लिहितात बिचारे, त्यांच्या बुद्धीची किवकार तेवढी थोडी आहे, बसली येतात. पण नेमकं मनाची गोष्ट काय असते इतकी सोपी गोष्ट नाही. मन कळणं इतकी सोपी. आणि एकूण तात्पर्य संपूर्ण जीवन नव्हे, संपूर्ण सृष्टी फक्त एका विषयावरती उभी, त्याला मन म्हणतात. संपूर्ण सृष्टी त्याच्यावरती उभी आहे. सृष्टीची निर्मिती, सृष्टीची स्थिती आणि सृष्टीचा प्रलय फक्त एका मनावरती, थोडक्यात वृत्तीवरती. आणि एकूण पूर्ण प्रपंचाची इमारत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण बंध, सर्व सिद्धीचे कारण बंध अथवा मोक्ष सुख समाधान इच्छा. ते जेवढ्या वृत्त्या आहेत त्या वृत्त्या मनाच्या संबंधित आहेत. एकूण प्रपंचाची इमारत आणि परमार्थाची इमारत. काही केलं तर ते सगळं मनावरती येऊन ठेपतं. आणि तोच महत्त्वाचा विषय. कोणालाही विचारा, आपल्याला काय कळत नाही म्हणतात, आपल्याला काही कळत नाही म्हणतात. आणि सपशेल म्हणतात माणसं, बिनलाजासारखे बेशरमसारखे. त्यात आपल्याला काय कळतं भाऊ, मग तुला काय कळतं नेमकं. काल कपाला केव्हा तुम्हाला सांगितलं होतं, ते वकील असं नाही म्हणायचं कधी आपल्याला वकिलीतलं काय कळतं. शिक्षक असं म्हणतं आपल्याला शिक्षक आज काय कळतं. राजकारणी असं म्हणतं आपल्याला राजकारणातलं काय कळतं. बरोबर आहे का. सगळ्या प्रत्येक विषयात तुम्हाला काहीतरी कळतं. पण परमार्थात विचारलं बघ तुम्हाला मन किंवा ज्ञानेश्वरी कळते का, नाही आपल्याला काय कळतं त्याच्यात. सगळ्यांचा सामुदायिक विषय आपल्याला काय कळतं त्याच्यात, एवढी गोष्ट असते. आणि महत्वाची कळायची गोष्ट तर तेवढीच असते. आणि तीच नेमका आपल्याकडून सुटून जाते.
जाऊ द्या, मुद्दा सांगायचा आहे मनाच्या बाबतीत मनाचं ज्ञान होणं, मनाचं समजणं, मनाचा वेग समजत नाही, मनाचं रूप समजत नाही, मनाचा व्यास समजत नाही, मनाची उत्पत्ती समजत नाही आणि मनाचे परिणामही समजत नाही. आणि ज्या माणसाला मनाचे परिणाम समजले, मनाचं स्वरूप समजलं, तर ती माणसं निश्चित त्यातून बाहेर येतील. पण ते इतकं सोपं नाही. एवढं प्रवचन का सांगितलं, मला येतं म्हणून नाही. जी गोष्ट जगात अशक्यप्राय गोष्ट आहे, ती गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात भगवान नामाने ती गोष्ट शक्य होती. मला एवढं सांगायचं होतं. ती गोष्ट भगवान नामाने शक्य होती का? त्याला काय म्हणतात, अनुभव आले अंगान ते या जगात येत असे. परमार्थाची गोष्ट अशी असते, परमार्थाची गोष्ट असेल, प्रपंचाची गोष्ट असते असेल, ते अनुभवजन्य ज्ञान असतं. ते समाजाला सांगावं. तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका आणि अनुभव नका वाव घेऊ. कशाचा अनुभव? अनुभव आले अंगान ते जगाला द्यावं लागतं. ते तुकोबरायांचा अनुभव आहे. मना भगवान नामाने मन स्थिर होतं नव्हे, मन स्थिर, मनातला मल जातो, मनातला विक्षेप जातो आणि मन स्थिर होतं नव्हे, मनाचा अत्यंत अभाव होतो. मन रे राम झाले, मन रे मन राम झाले आणि प्रवृत्ती घासून त्याचं वाटोळं झालं. आता मन कसं आहे काय, आता 2 दिवस सांगत होते, त्यामुळे आता काय तुम्हाला सांगण्यात काय रस नाही. ते आमचं मन कसं असेल ते आता राहू द्या. तुम्हाला वाटतं मन काय सांगावं, पण आता 2 दिवस ते सांगत होते, त्यामुळे तुम्हाला नाही सांगायचं. आता काय आलं, आता आजचा आमचा चाललेला विषय तेवढं सांगणार आहे मी. ते असं ते मन आहे. तुकोबराय सांगतात जे कशाने आकळल्या जात नाही. गीतेमध्ये भगवान संचल मन कृष्ण झालं ते. त्यामुळे असं मन स्थिर होण्याकरता जगात फक्त एकच विषय आहे, त्याला म्हणतात भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं भजन आणि परमार्थ, असं म्हणा ढोबळ मनाने, दुसरं काही नाही. मग त्याविषयी तुकाराम महाराज म्हणतात मन रंगले रंगले आणि तुझ्या चरणी स्थिर झाले. वेग सगळ्याला असतो आणि स्थिरता सगळ्याला असते. वेग असतो त्याला ब्रेक असते आणि वेग असतो त्याला स्थळ असतं. कुठलाही वेग असतो त्याला काहीतरी प्राप्तव्य असतं आणि वेग असतो त्याला काहीतरी ब्रेक. मग गाडी पळती कशावर पळती ती आणि का पळती? आपा कशामुळे पळती हो गाडी? हा, पेट्रोल नाही पळत, ब्रेक हे म्हणून पळती गाडी. ब्रेक हे म्हणून पळती. ब्रेक जर नसतं तुम्ही गाडी चालू शकता का? 5 फूट नाही चालू शकायचे. तुमचा आत्मविश्वास आहे ब्रेक आहे, गेली का दाबू शकतो मी. त्याला ब्रेक जर नसलं गाडी पळन का? मग ती चालू शकत नाही तुम्ही गाडी. मग सगळ्याला ब्रेक आहे, सगळ्याला वेग आहे, सगळ्याला प्राप्तस्थान आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय अवघ्या झाल्या उर्मी एकमय अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, पुढे जाऊन थांबली समुद्रात. बरोबर आहे का नाही? त्या गंगेला प्राप्तव्य स्थान आहे, गाडीला कोणतरी गाव आहे. तसं मनाच्या बाबतीमध्ये दुसरं तिसरं नाही. भगवत चरण म्हणजे ज्याचा अर्थ पाणी समुद्रातच का जातं? वकील साहेब समुद्रातच का जातं? समुद्रातच का जात नाही? का जातं? हा हा, तेवढं तरी बरं सांगितलं. कोर्टातलं बरं उत्तर नाही दिलं. कारण निसर्ग असा आहे ज्याचं जे स्थान असतं ते त्याचं प्राप्तव्य स्थान असतं. इथं गोष्ट करी का नाही? बस नदी पडलेलं पाणी कुठे जरी पडलं तर जातं कुठं? कारण आलं ते समुद्रातून आणि म्हणून ते त्याच्या स्वरूपकडं. आपण अग्नी पेटवला कुठं जातो? तो खाली जमिनीत घुसतो, वर जातो. वर का जातो? आता पाणी गेलं समुद्रात, वर का जातो? तो अग्नीवर का जातो? अहो त्याच्या प्रत्येक जण त्याच्या कारणाकडे धावतो. आकाश आणि आकाशापासून वायू आणि वायू, अग्नी कशापासून निर्माण झाला? तो वायूच्या पोटात झाला ना.
अग्निवायूच्या पोटात निर्माण झाल्यामुळे तो त्याच्या कारणाकडे धावतो. जसं पाणी त्याच्या कारणाकडे धावतं, सगळं तसंच आहे. प्रत्येक जण आपल्या कारणाकडेच जातो आणि त्याचा शेवट तिथं होतो. मन आपल्या कारणाकडेच जातं. मनाचं अस्तित्व हे आपल्या आतमध्ये परमात्म्याच्या स्वरूपावरती असतं आणि म्हणून ते त्याचा वेग गेला जातो तो कुठपर्यंत जातो, तो भगवत चरणापर्यंत जातो आणि तिथं त्याचं स्थिरता असते. महाराज म्हणतात मन रंगले रंगले आणि तुझ्या चरणी स्थिर झाले. थोडक्यात त्याची तिथं समाप्ती होते. पण मग माझं मन रंगलं, तुम्हाला त्याचा चरणाचा अर्ध्या चरणाचा अर्थ सांगितलं. मन रंगलं हा तुकोबरायांचा अनुभव आहे. आपला अनुभव काय आणि आपल्याकरता आपलं मन स्थिर होतं का होत नाही, मग त्याच्याकरता महाराजांनी काही साधन सांगितलं का, तर सांगितलं. महाराजांनी आपल्या मनाची अवस्था काय हे पण सांगितली. आपल्या मनाला स्थिर करण्याकरता काय करावं लागेल हे पण सांगितलं. आणि मी कसं स्थिर झालो, मी काय साधना केली हे पण सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे महाराजांनी जी तुकोबरायांनी जी गोष्ट सांगितली ती आपल्याला ऐकावं लागेल. महाराज म्हणले माझा अनुभव असा आहे. माझा अनुभव काय आहे म्हटले, माझा अनुभव असा आहे. तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग निबैसला अभंग एकविध. बैसला अभंग एकविध, बैसला अभंग एकविध. तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग आणि बैसला अभंग. श्रीरंगाचा रंग त्यांच्या मनात बसला, आपल्या मनात का बसत नाही. तुकाराम महाराज म्हणले ब्रह्मरसे गेले भरुनी अंग आणि हा दिला तो रंग पालटला. तुमचा पहिला रंग टाका आणि मग तुम्हाला हा रंग त्याच्यावरती टाकता येईल. पहिला रंग गेल्याशिवाय दुसरा रंग काय टाकता येत नाही. महाराज म्हणतात बहुरंगी भरले जन आणि प्रसन्नेशी अवगुणी. ह्या जगतामध्ये एवढं अवगुणाने भरलेलं आहे जगत म्हणजे मन. जगत अवगुण नाही राहते, त्याच्यात ते इतके अवगुण भरलेले आहेत. आणि मग ते अवगुण काढायचे ते कसे काढायचे. प्रसंग ज्या कालामध्ये जो अवगुण असतो तो कसा काढणार, तो निघत नाही. तो त्याच्याकरता नाम साधना सांगितली. मुद्दा सांगायचा आहे. महाराज म्हणतात माझा आधी रंग पालटला. आपला रंग पालटतो का, नाही पालटत. रंग म्हणजे काय असतो, काय असतो रंग म्हणजे वृत्ती. तुम्हाला कोणी वकील केलो, वृत्तीवरती रंग असतो. रंगाला वृत्ती काय, वृत्तीवरती रंग असतो. मग रंग शब्दाचा अर्थ सांगतो. रंग काय असतो, रंग याचा अर्थ पहिलं उदाहरण सांगतो. त्या संस्कृतच्या कोशामध्ये आला आहे. रंग शब्दाचा अर्थ असा आहे म्हणजे वासो, वासो वंश वास तदवश प्रयातः. म्हणजे तो जो पहिली गोष्ट आहे त्याच्यावरती लिप्त होऊन बसते. ये ना माझ्या तोंडात म्हातारपणी तर काय करा, मस्त वाईट वाटतं पण आता काय विलाज नाही त्याला. लई तोंडा पुढे वळवळ करतं पण येत नाही. माणसाचे नावच येत नाही. ते श्लोक तरी कवर येतील बिचारी. ते वाईट चांगले असते मला सोडून जाईल. माणसं सोडून जाईल तरी कवर राहतील ते. आता माणसं सोडून जाईल. खरं सांगा सोडून झालं गेले की नाही मला तुम्ही सोडून नाही. हा बरं चाल जाऊ द्या. गोधन सांगतो तर खरी तुम्हाला. कपडा कसा असतो, पांढरा शुभ्र असतो. ऐकायला काय, कपडा पांढरा शुभ्र असतो. मग पहिला तो रंग असतो तो पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्यानंतर तो रंग कोणाशी लिप्त होतो, पाण्याशी. पाण्याशी लिप्त झाल्यानंतर तो रंग त्या पाण्याला पाणी पण ठेवतो का, पाण्याला पाणी पण ठेवतो का, नाही. मग काय करतो तो, पाण्याला एक रंग आहे ना, काय पाणी श्वेत, पाण्याचा श्वेत रंग आहे, पांढरा रंग आहे. मग तो रंग पांढरे पण शिल्लक ठेवतो का, नाही ठेवत. काय करतो तो, त्याला पूर्ण लिप्त करून टाकतो. त्याला काय करतो, लिप्त कर. नुसता लिप्त करत नाही, तो त्याहून भिन्न राहत नाही. हे उदाहरण आहे, त्याहून तो भिन्न राहत नाही. आणि ते पाणी ज्यावेळी पट तर पांढरं असतो, त्याचं कुठलाही पट असतो त्याचं स्वरूप कसं आहे, पांढरंच आहे, पांढरं स्वरूप आहे. पण ज्यावेळी रंग
त्या रंगात कपडा जर बुडवला आणि बुडवल्यानंतर कसा होतो रक्तपटह, कापड पांढरं झालं, रंगीत झालं. रंगाने रंगलं की नाही, कपडा रंगाने रंगला की नाही, रंगला. मग कपड्यावरती रंग बसला की नाही, बसला. कपड्यावर रंग बसत असतो का? कपड्यावर रंग बसतो का? हा, रंग कपड्यावर बसतो का? का ते रंग हा गुण आहे आणि तो गुण त्याच्या गुणीला सोडून बाजूला राहू शकत नाही. मग ते काच असते, माती असते, त्याला रंग असं म्हणा तुम्ही, बरोबर आहे. ती पाण्यात टाकलं ते लाल होतं ते. मग त्या कपड्यावरती ज्या कालामध्ये ह्या रंग जातो तो कपड्यावर कधी बसू शकत नाही. कपड्याचा मूळ रंग आहे पांढरा आणि रंगाचा रंग आहे तो लाल. तो लाल रंग गुण हा गुणीला सोडून कधीही राहू शकत नाही. त्याचा समवाय संबंध असतो, त्याचा नित्य संबंध समवाय हा जो ज्याचा रंग असतो त्या गुणीला सोडून तो गुण कधी राहू शकत नाही. फुलाचा रंग, फुलाचा गंध असतो की नाही, मग तो गंध खिशात घेऊन येता का? मग येतो का नाही? मग त्या वरच्या कोपऱ्याला फुलं असते इथं वास येतो का नाही? मग कसं काय आला? फुलाचा गुण येतो इथपर्यंत कसं काय आला? आहे का उत्तर? तुमच्या काय त्यातलं काही सांगा असलं तर काय. तर तसा तो फुलातला गंध हा बाहेर येऊ शकत नाही. तुमच्या नाकापर्यंत येतो गंध, येत नाही नाकापर्यंत, ते त्याचे अनुरेणू असतात. गंध हा काहीही झालं तो पृथ्वीच्या ठिकाणी राहतो. तो पृथ्वीला सोडून एक क्षणही राहत नाही, तो राहू शकत नाही. मग पृथ्वीची फुलझेड आहे ना, खाली टाकलं खाली पडते. मग जर त्या फुलाच्या ठिकाणी म्हणजे पृथ्वी ठिकाणी आणि वारे ते बारीक बारीक त्याला म्हणतात अनुरेणू, ते पराग ते अनुरेणू येतात आणि नाकाच्या संबंधित बारीक असे सूक्ष्म असतात आणि मग आपल्याला त्याचा गंध येतो. हे कशाला सांगितलं प्रवचन तुम्हाला? कोण गंध गुण मातीला सोडून राहत नाही. गंध गुण मग कुठलाही जरी गुण असेल, कलर असेल, ते मातीला चिटकून असतो रंग. आणि तो रंग पाण्यात गेल्यानंतर कपडे जातात एवढं लांबलं समोर, कपड्यावरती गेल्यानंतर तो रंग त्या रंग मातीच्याच ठिकाणी असतो. फक्त त्या कपड्याशी समरस झाला की मग कपडा लाल रक्तपटा असं म्हटलं जातं. जवळजवळ तुम्हाला कळालं असं. मला हा मुद्दा सांगायचा नाही कपडे लाल कारण मी काय रंगारी नाही. मला सांगायचं आहे काय, तर त्या रंगाने कपड्याचा पांढरा रंग शिल्लक, त्या पांढरेपणा शिल्लक ठेवला का? नाही ठेवला. म्हणजे काय केलं? त्याच्यावर सत्ता गाजवली. त्याच्यावर काय मला आठवतं म्हणून सांगतो नाही, त्याच्यावर सत्ता गाजवली. त्याच्यावर त्याला काय केलं? काबीज केलं. ज्या कालात काबीज केलं त्याला पराधीन केलं तर सगळं संपून टाकलं, त्याला म्हणतात रंग. आणि तशीच गोष्ट चित्तवृत्तीच्या ठिकाणी शास्त्र सांगतं. या ठिकाणी असं म्हटलं राग हा ऋत अपृत, राग हा अपृत अंतकरण वृत्ती इति रंग हा. तर त्या वृत्तीच्या रंग शब्दात आहे रंग हा, रंगात राग हा. रंग शब्दाचा अर्थ आहे राग आणि राग शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. रंग शब्दाचा अर्थ आहे राग आणि राग शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. मग राग हा अपहृत अंतकरण वृत्ती ही, ज्या कालामध्ये अंतकरणाच्या वृत्तीवरती बसलेला रंग त्याला हिरावून घेतो, त्याच्यावर कब्जा मिळवतो, त्याला काही शिल्लक ठेवत नाही. कपड्यावरती रंग बसल्याच्या नंतर त्या कपड्यातला पहिला रंग तुम्हाला दिसतच नाही. पाण्यामध्ये टाकलेला रंग, तो पाण्याचा रंग तुम्हाला दिसू देत नाही का? त्याने त्याच्यावर पूर्ण कब्जा मिळवला. त्याच्यावरती त्याने काय केलंय? अंमल चालवलाय. ज्या काळात तुमच्या पुढे सर्प आला आणि तुम्हाला भीती वाटली, भीती वाटल्यानंतर तुम्हाला तो सर्प कपड्याचा असो की रबलाचा असो, भीती वाटली का नाही? भीतीने काय केलं तुमच्यावरती? कब्जा. कसं काय? तुमचे विचार हरवले, तुमची विद्वत्ता गेली, तुमचं ज्ञान गेलं, तुमची शक्ती गेली. त्या काळात अरे बापरे साप उडी मारली का नाही? त्या भीतीने काय काय हायजॅक केलं तुमचं? त्या भीतीने काय शिल्लक ठेवलं? तुमची विद्या गेली, तुमची शक्ती गेली, काय तुमचं असेल ते संपून टाकतं. म्हणजे त्या भीतीने तुमच्यावर जितका अंमल केला असतो म्हणजे त्याला पूर्ण अपहृत त्याला म्हणतात, ते हिसकावून घेतली.
तुमची विद्या असेल, तुमची शक्ती असेल, तुमचं ज्ञान असेल, त्यांनी सगळं हिसकावून घेतलं त्या भीतीने. तोच प्रकार असतो ज्यावेळी रंग असतो. एखादा रंग त्या वृत्तीवरती गेल्यानंतर त्याच्या ठिकाणचा सगळे गुण तो काय करतो, हिसकावून घेतो आणि त्याला पूर्ण आपल्या स्वाधीन करून टाकतो. त्याला म्हणतात रंग. समजलं का? मग असा रंग कशाचा रंग असतो? तो आपल्या वृत्तीवरती कशाचा रंग आहे? मुळात मन तर काय आहे, मनशुद्ध आहे, सगळ्याच मन शुद्ध आहे. पण त्या मनावरती बसलेला रंग कोणता रंग आहे? तो कामाचा रंग, क्रोधाचा रंग, लोभाचा रंग, द्वेषाचा रंग, मत्सराचा रंग, पापाचा रंग, किती रंग सांगू. मग अशा रंगाने तुमचं जीवन आणि तुमची विद्या, तुमची कला पूर्ण हिसकावून घेतली, त्याच्या ताब्यात घेतली, इतकं पॅक करून टाकले त्या वृत्तीला. मग त्या रंगामध्ये आता एखादा कपडा, तुम्हाला वंगण माहिती का? हा, अरे वंगण माहितीये का? मग हात म्हणा भाले माणसं वंगण. बरं, कपडे दुकानात मिळतात ते काय खुशाल डोक्या घेतात, काय तुम्हाला कीर्तन. अरे वंगण दुकानात मिळतच नसतं ते. वंगण म्हणजे आयल तेलाचं काळं गाडीतून निघालं त्याला वंगण म्हणतात. कोण म्हणजे मला वाया गेलं म्हणतो काय? पांढरा शुभ्र कपडा असला पाहिजे आणि त्या वंगणात बुडवला असा, चांगला रात्रभर भिजू घातला आणि बाहेर काढला. आता काय केलं त्या वंगणाने त्या कपड्याला? पूर्ण त्याच्यावरती कब्जा केला. आता ते तिथून निघू शकतं का त्याला? तसं या वृत्ती पटलावरती हे सगळे विकार इतके त्यांनी त्याच्यावरती कब्जा केलाय. कामाने एवढा कब्जा केलाय, क्रोधाने एवढा कब्जा केलाय. कशाने कब्जा नाही केला? ज्याने कब्जा केला त्याचा आपल्याला सुतक माहितही नाही, त्याचं गावही माहित नाही आपल्याला. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, जसं तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, त्याच्याने आज दुसरं प्रमाण काय म्हटलं? ब्रह्मरसे गेले भरून अंग. आणि आधीला तो रंग पालटला. पहिला रंग जर गेला तर तुम्हाला श्रीरंगाचा रंग त्याच्यावरती टाकता येईल. पण पहिला रंग जातो का? तो नाही जात. का जात नाही पहिला रंग? तुकाराम महाराजांचं बोर्डवर नाही, मला नाथ महाराजांनी वर नाही. नाथ महाराज म्हणतात, आता साजने झाले मी निसंग, साजने झाले मी निसंग, कल्पनवऱ्याचा जोडीला संग, विकल्प नवऱ्याचा जोडीला काम क्रोध हे जोडीले मांग, काम क्रोध हे जोडीले मांग. केला मोकळा मार्ग सुरंग, केला मोकळा मार्ग सुरंग. आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे. आता साजनी झाले मी निसंग. आहे का तयारी निसंग व्हायची? सोडायची तयारी आहे का? काय सोडू शकता? अरे काहीच नाही सोडू शकत, काहीच नाही. तंबाखू सुटा तुम्हाला, हा चहा सुटणं तर काय बायको सुटायची, आणि बायकून तंबाखू सुटणं तर हे द्यायची गोष्ट काय घेऊन बसणार. पहिलं निसंग म्हणजे याचा अर्थ संग रहित, आसक्ती रहित व्हावं लागेल. आणि तो का? पहिला नवरा केला तो काही तुम्हाला सोडायला तयार नाही. कोणता? विकल्प, संकल्प विकल्प कुठून राहतात? कुठून राहतात? आत्म्यावर राहते, आत्म्यावर राहतो का बुद्धीत राहतो का कुठं राहतो? कुठं राहतो? कुठं का डोक्यावर राहतो? अरे त्याला दुसरं स्थानच नाही त्याला. संकल्प असेल, विकल्प असेल, तो वृत्तीवरतीच राहतो. आणि अशा वृत्तीवरती त्या संकल्प विकल्पाने ताबा मिळवला असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याचा पहिला संघ सोडला. मग त्या नवऱ्याला मी सोड चिठ्ठी दिली, मी आता साधने झाले मी निसंगन. विकल्प नवऱ्याचा घटस्फोटच घेतला मी, त्याचा घटस्फोट घेतला, त्याला हकलून दिलं. मग त्यामुळे महाराज म्हणतात, पुढे काम क्रोध हे जोडीले मांग. आपण काम क्रोध गोंजारतो का जोडतो? त्याला कामाला गोंजारतो की नाही? क्रोधाला गोंजारतो की नाही? कशाला काय 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 करतो आपण?
आपल्या क्रोधाला कोणी धक्का लावल्याच नंतर काय होतंय आपलं, आपल्या कामाला धक्का लावलं ते काय होतंय आपलं. आणि मग काम क्रोध, महाराज म्हणतात काम क्रोध हे जोडिले मांग. जोडिले मांग याचा अर्थ माणूस मांग नसतो. मग माऊली म्हणतात ध्येय ज्ञान निधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारक जे वाटमारी असतात त्याला काय म्हणतात, त्याला मांग म्हणतात. वाटमारी असतात ते जातीवाचक नाही, ते जे वाटमारी असतात त्याला म्हणतात मांग. मग आता वाटमारी कोण कोण आहे, काही अंधारात मारतात, काही उजेडात मारतात, बरोबर आहे का नाही. काही अंधारात मारतात तर काही उजेडात मारतात, तर काही ऑफिसमध्ये मारतात, काही कोर्टात मारतात. कोर्ट पण सोडीना. दिल्लीला ते वर्मा काय होता त्याच्या याच्यात निघाले 15 कोटी जळालेले, बंगल्यात नाही ते हाऊस रूम मध्ये 15 कोटी जळालेले. म्हणजे कोर्टात सुद्धा मारतात, ऑफिसात मारतात, कोर्टात मारतात. कोणाची मारतात, कोणालाच सोडित नाही. प्रत्येक जण जो मारतो त्याला म्हणतात वाट मारेन. तो शब्द आहे तो तर जाऊ द्या, मुद्दा सांगायचा आहे. प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट घडते, बरोबर काही. कामक्रोध हे जोडिले मांग. आणि मग असे जे वाट मारे असतात ते वाट मारे आपल्याला सुधरू देत नाहीत. महाराज म्हणतात कामक्रोध हे जोडिले मांग. आणि मग पुढे काय, केला मोकळा मार्ग सुरंग. याचा छिद्र नाही, सुरंग याचा अर्थ रंग विशेष, शुद्ध, स्वच्छ. सुरंग, विरंग, आ रंग नाही, सुरंग याचा अर्थ चांगला रंग. मग कशाने गेला, विकल्प वाटला काय आता काय हा पहिला निसंग झाला, विकल्प काढून टाकला, काम क्रोधाला झोडून बाजूला केलं. आणि मग वृत्ती स्वच्छ झाली आणि मग तिथं सुरंग झाला. आणि त्या वृत्तीवरतीच तुम्हाला रंग देता येतो, त्या वृत्तीवरती रंग देता येतो. आता आपण त्याच्यावर पटलं द्यायला सुरुवात केली, त्याच्यावर पटलं देतो. मग ते तर पार वृत्ती तर पार किटन झालंय तिचं. हरस घेऊन जातो, तुरेच घेऊन जातो, देवाला पैसेच बिल्डा दाखवतो, देवाला हरस दाखवतो, गडी गचांड्याच देतो, पण मागच लुटतो, कुठं पुढेच लुटतो. आम्हाला लोक हार घालू पार गुदमरून टाकतात. तर काय करते, चांगली गोष्ट आहे. अरे पण ते आतलं किटन सोड ना भल्या माणसा, तिने काय बदल होतो, हार तुरे केल्याने काय बदल होतो. जाऊ द्या, मुद्दा सांगायचा आहे वृत्तीवरची ती गोष्ट जाता जात नाही. आणि जोपर्यंत तो रंग सोडत नाही तोपर्यंत हा रंग बसत नाही. विठाल 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 विठाल. एक राजा शिकार करायला गेला आणि गेल्याच्या नंतर आता का राजे म्हणले होते तर थोडेसे बिंडोकच असतात, म्हणजे कारण प्रधान हुशार असतात ना आतापर्यंत. तर ते इथे असतात म्हणजे नावाचा राजा, इथं पण राजा असेल त्या सोडून रे बाबा, नाही तर नसलेली पिढा घालतात. मग ते आता शिकारीला गेला. पूर्वीच्या काळात शिकार फार छान करायचे. म्हणजे गेला शिकारीला, इकडं तिकडं गेला, नंतर सैनिक तसता झालं, हे झालं, इकडं तर चुकला राजा. भयंकर मोठा अरण्य, रस्ता चुकला. गेला रस्ता एका बाजूला, एका बाजू दिवस मावळा, पुढं रस्ता सापडला. घाबरलं, बसलं झाडाखाली, घोडा धरला हातात, घाबरलं. आता अंगोट दागिने बेगिने राजा बनले. तर काय नेमकं त्या बाजूंकडून थोड्या सकाळी दिवस उगायचे. आता सकाळी ते आपलं रात्री ते चोर आले पहाटे आणि त्याचं ते घेतलं सगळं काढून, कपडे सगळं पार काढून पार नागवा करून टाकला. त्याला कुठं जाता आहे ना, कोणाला काही विचारता आहे ना. बसला बिचारा जाळी खाली. आता तो अरण्यातला रस्ता होता. 2 तास बसला बिचारा. तासात आम्ही तिकडून एक साधू माणसं आलेत. आता साधूंचा कळपही म्हणता येत नाही, टोळी म्हणता येत नाही. मग काय म्हणा भाऊ, आता दिंडी समूह म्हणा भाऊ. चांगला गोंड शब्द, हा तुम्हाला शब्दाची फार माहिती असते. गोंड शब्द सांगितला तुम्ही. साधूंचा समूह आला. आल्यानंतर आता एक त्या माझ्यासारखे त्याला शिष्य होते गुरु महाराजाला. ते माग काहीतरी खडबड वाजलं, त्यांनी डोकून पाहिलं. ते महाराज ह्या जाळीत काहीतरी. अरे चाल म्हणले, काही वाघ नाही आवाज येतो म्हणले नाकाचा फुसफुस.
जाऊन पाहिलं तर तो राजा त्याच्यात बसला. तुला इकडे येऊ नको म्हणले, माझी अशी अशी परिस्थिती झाली म्हणले, माझ्या अंगावर बोटभर कापडा नाही, कृपा कर माझ्याकडे येऊ नको. साधू महाराज म्हणले अरे त्याच्यावर प्रसंग आला. मग त्याने आपली छाती काढली, ती म्हणले त्याच्या छाती पेशीतून काढली, धारी छाती बरोबर लावली अंगाला, आला बाहेर. महाराज माझ्यावर फार उपकार केले म्हणे तुम्ही, बरं झालं बरं का, नाही तर माझी फार परिस्थिती झाली असती. आता कसं गेलो असतो मी, मला राज्य, मी राजा आहे, अमकं तमकं. तिने प्रवचन सुरू केलं, मी असा राजा आहे, माझ्या घरी एवढं आहे, माझ्या घरी तेवढं आहे, सगळं सांगितलं. साधू महाराज म्हणले किती का असा ना, पण आता तू नागडा होता, माझी छाती घेऊन चाल म्हणले. झाला गेला. आता ते साधू महाराज म्हणले आपली दिंडी कुठतरी जाते, गेला गावामध्ये त्या ठिकाणी. मग आता महाराज आले, मग प्रवचनाचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम झाला, प्रवचनाचा कार्यक्रम झाला. महाराज बसले, प्रवचन सांगायला सुरुवात केली. लोक हो, हे बघा, हे हा राजा आहे आणि हा राजा आहे, याचे सगळे कपडे गेलेत आणि मग याला मी छाती, याला मी नेसायला दिली, याच्या अंगावरची छाती माझी येते आणि हा राजा आहे. असं प्रवचन त्याला ते सगळं सांगितलं. प्रवचन झाल्यानंतर झालं. राजा म्हणला महाराज तुमचं प्रवचन फार चांगलं झालं, पण माझी छाती काढायचं काही काम होतं त्यात, ती कशाला छाती सांगितली. खरं चुकलं तर राहील म्हणजे, माझं चुकलं राहू म्हणले, तेवढं तुम्ही चांगले साधू आहेत म्हणले, माझी छाती कायला म्हणता तुम्ही म्हणले, छाती दिली विषय म्हटलं, चुकलं म्हणले. ते आता पुढच्या गावात गेले. झालं संध्याकाळी प्रवचन झालं सुरू, लोक जमले, प्रवचन वगैरे, जेवण झालं, प्रवचन सुरू झालं. आता लोक हो, हे आम्ही सगळे साधू तीर्थयात्रेला चाललोत आणि आमच्या बरोबर हे राजे आहेत म्हणले, ते फार श्रीमंत फार मोठे आहेत म्हणले, पण त्यांच्या अंगावरची छाती ना, ती छाती त्यांची म्हणले, माझी छाती नाही म्हणले. ती प्रवचन झालं. राय म्हणले महाराज काल तुम्ही म्हणले माझी, आज म्हणले माझी नाही, मग तुम्ही छाती काय सोडायला तयार नाहीत म्हणले. खरंच चुकलंच राहू म्हणले. मला तर बोल द्या. झालं. तिसऱ्या गावामध्ये गेली, प्रवचन राजा वाटलं आता काय, आता आधी म्हणलं माझी नाही, आता विषय काय, आता काय म्हणतो. हा आलं प्रवचन. लोक हो, हे माझ्यासमोर बसले हे राजे आहेत म्हणले आणि त्यांच्या अंगाची छाती आहे ना म्हणली, ही त्यांची छाती, त्या छातीचा माझा काही संबंध नाही. चौथ्या गावात गेले. लोक हो म्हणले राजे, राजाला घाम फुटला. आता काय हे छाती सोडायला तयार नाही माझी. हे राजे आहेत म्हणले आणि कोणी काही असलं तर कोणाच्या कपड्याचं काय आला काढावं, कोण छातीचं काय काढावं, आपल्या साधू माणसाला काय करायचं. राजा उठला आणि ती छाती धरली. म्हणलं सोडू का तुझी छाती, हे घे म्हणलं तुझी छाती. म्हणलं नको 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 म्हणलं, तर सोडलं तरी वातावरण खराब होईल म्हणले, ते काय नको सोड म्हणलं. मग साधू महाराज म्हणले ते सगळं खरं झालं म्हणले, पण आता तू जर छाती टाकली असती तर माझी छाती निघाली असती, तुझ्या डोक्यात घुसली असती. काय घुसली असती, मी आतापर्यंत काय म्हणत होतो माझी छाती, आणि तू जर काढून फेकली असती, तू काय म्हणला असता मी छाती फेकून दिली, मी छाती फेकून दिली. मग याच्या डोक्यामध्ये छाती होती ती अस्तित्वाने आणि त्याच्या डोक्यात घुसली असती ती नाही, मी छाती टाकली, असं झालं असतं का नाही. मग छाती घेतली, छाती टाकली, त्या वृत्तीवरती साधू असून त्याच्या डोक्यातली छाती काय जायला तयार. गेली तरी गेली, सांगितली तरी गेली, टाकली तरी गेली नाही. छाती आहे, छाती नाही म्हटलं तर छाती बसलीच ना भाऊकंडी. छाती आहे म्हणलं तरी आहेच आणि नाही म्हणले तरी आहेच. मग तसं तुम्ही त्या वृत्तीवरती किती टाकायचा प्रयत्न केला तर ती वस्तू गेली. वस्तू टाकू शकता, पण त्या वृत्तीवरती ती वस्तू मी टाकली, ती वस्तू माझी आहे. तो वृत्तीचा रंग जातोय का, वृत्तीचा रंग जातोय का तो. मग महाराज म्हणतात केला मोकळा मार्ग सुरंग. हे सगळं पहिला रंग आदिला का ब्रह्मरसे गेले भरून या अंग आणि आदिला तो रंग पालटला. पहिला रंग पालटल्याशिवाय दुसरा रंग तर टाकता येत नाही. आणि मग आता पदार्थ टाकून सुद्धा रंग जायला तयार नाही. अशा प्रकारे म्हणजे इतकं त्याचं ते कठीण असतं, ते जाता जात नाही. काहीही झालं तर त्यातून ते जात नाही. म्हणजे याचा अर्थ जसं वस्त्राचा रंग असतो तो काही काही जात नाही. त्याला म्हणतात ते अंमलबजावणी. त्याला काय म्हणतात ते अंमल. त्याच्यावरती त्याचा अंमल झाला का तो त्याला सोडित नाही. एका जावायला खोकला लागला, सासऱ्याला भेटायला
मुलगाव लय खोकला लागला म्हणे, पडून होता. सासरा इतका पेताड होता ना, लय भयंकर पेताड होता. पेताड कळतं ना तुम्हाला? एवढं लय कळतं तुम्हाला. त्याने घेतला ग्लास भरून, हे घे म्हणे ग्लास, एका मिनिटात खोकला जाईल. अहो असं कसं काय खोकला जातो म्हणे? जाईल का म्हणले की अहो हिच्या पायी तर माझं सगळं गेलंय म्हणले, हिच्या पायी सगळं धन गेलं, हिच्या पायी शेती गेली, हिनं म्हणजे मग हिच्यामुळे माझी बायको सोडून गेली, हिच्यामुळे माझी पोरं सोडून गेले, हिच्यामुळे माझी प्रतिष्ठा सोडून गेली, एवढं सगळं सोडून गेलं, तुमच्या खोकलीचं काय एका मिनिटात जाईल बी? मग तो म्हणला असेलच काय झालं? सासरा म्हणला जोपर्यंत मी दारू पीत होतो तोपर्यंत माझं काहीही गेलं नव्हतं, पण ज्या दिवशी दारू मला प्यायला लागली त्या दिवशी माझं सगळं गेलं. विठाल 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 विठाल. समजलं तुम्हाला? नाही समजलं? जोपर्यंत मी दारू पीत होतो तोपर्यंत त्या दारूवरती माझा अंमल होता, तोपर्यंत माझी हुकमत होती. पण ज्या दिवशी तीच मला प्यायला लागली त्या काळात तिची हुकमत झाली आणि मी हातबल झालो. तिनं मला हिसकावून घेतलं, माझे पण हिसकावून घेतलं, माझी शक्ती हिसकावून घेतली आणि त्यामुळे माझं सगळं बरबाद झालं अशा प्रकारे. आणि मग आता तुम्ही सांगा, या वृत्तीवर जर एवढं आहे तुकाराम महाराज म्हणतात तर भगवान नामाने रंग रंगणार आहे महाराज म्हणतात. मग काय मन रंगले रंगले, अरे पण त्या वृत्तीवरती एवढं बोजा झालाय तर तो ह्यो रंग त्याच्यावर पहिला झाला. मराठवाड्यातला मित्र होता, जुनी गोष्ट आहे, ते गेला त्याच्या मुसलमान त्या मराठ्याकडं. तो म्हणला मित्रा काय कर म्हणला, तुझं घोडं देईन म्हणला. मला म्हणलं कशाला? सासवडीला जायचं म्हणलं. अरे म्हणला त्या आषाढ श्रावणाचा महिना ते पार मला पुढं झालंय, त्याला उभं पण राहता येत नाही, काय करतं? मला तरी काय करायचं म्हणले. हो का थोडं सासवडीला जायचं म्हणले आणि मला काय फार नाही न्यायचं म्हणले. काय म्हणले न्यायचं काय म्हणले? काय म्हणले 10 मन जिवारी बीबी के सवारी, हसन हुसन आणि जागा असली तुम्ही बसन. पुढं पुढं आणि 10 मन जिवारी म्हणजे किती झाली ती? पहिला 12 महिन्याचा मन होता काय असं म्हणतं का? बरं काय 50-100 किलो पाहिना, आता 100 किलो ज्वारी त्याच्या बोकंडी ठेवली. 10 मन ज्वारी आणि बीबी की सवारी, आता तिची बीबी ती 2 क्विंटलची. आता आणि त्याच्यावरती हसन आणि मुसन, हसन 30-30 किलोचे असतात. आता ते मल पुढं गोड हसन आणि मुसन जागा तुम्ही बस. आता त्या घोड्यानी कसं काय शक्य व्हायचं? कसं काय सांगतो तुम्हाला? ह्या वृत्तीवरती 10 मन जिवारी बी आहे, बीबीची सवारी. आता भगवंताच्या नामाने बसा. विठाल विठाल मुद्दा सांगायचा, त्या वृत्तीवरती एवढी जरी गोष्ट असली, आपल्या कामाने क्रोध या सर्व रंगाने त्याच्यावरती ताबा मिळवलेला असला, दुनिया काही असली तरी सुद्धा भगवान नामापुढे काहीही, ती भगवान नामापुढे अशी अशक्य गोष्ट जगात काहीच होत राहत नाही महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ही गोष्ट अशी होऊ शकते. आणि म्हणून महाराजांनी आपला अनुभव सांगितला. महाराज म्हणतात या ठिकाणी, गाये नाजे रंगे शक्ती अद्भुत हे अंगी शक्ती, अद्भुत हे अंगी शक्ती, अद्भुत हे अंगी. गाये नाजे रंगी शक्ती, अद्भुत हे अंगी शक्ती, अद्भुत हे अंगी शक्ती, अद्भुत हे अंगी. गायनाचे रंगी आणि शक्ती अद्भुत हे अंगी, अशी अद्भुत शक्ती आहे. आपला अनुभव आहे, तुम्हाला अनुभव. तुम्ही आतापर्यंत आयुष्यभर दिंडी केली, तुम्हाला माहिती. हे सगळे तर मोठमोठे साहेब लोक बसलेत माहिती नाही. गुन्हाळ साहेब एकदा उद्या तिकडे कर्ज सोडून पुढे निघाले होते. वार आठवतो, तारीख आठवते, घर बायकापूर आठवता काही, मग काय सकाळ दुपार काही. आता ज्यांनी वारी करी त्यांना नाही कळणार आहे. अक्षरशः बालवत मन होतं, विसरतंय की नाही?
कोण शक्ती बरं आता मांडगे जाते म्हणले का ते सर लोक म्हणले तू कुठं हॉल आहे तिथं कीर्तन करायचं म्हणजे कीर्तन नाही जातं मी तिकडे जाणार म्हणलं आपण जर एक कीर्तन जर तिथं नेलं तर तिथं कीर्तन निरस होईल जर दिंडी जर तिथं नेली असती तर कीर्तन चांगलं झालं त्यातलं सांगायचं तात्पर्य का ह्या माहोलमध्ये काहीतरी विशेष आहे इथं मान्य करता का तुम्ही ह्या माहोलमध्ये काहीतरी विशेष आहे तुमचं इतकं मन लिप्त झालं असलं तरी दिंडीत गेल्यानंतर ज्या अर्थी ते बालवत होतं त्या अर्थी शक्ती अद्भुत हे अंगी गाये नाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी तुकाराम महाराज म्हणतात आयशे करी गा पांडुरंगा आणि शुद्ध रंग व्हावे रंगा माझा तुझी जर कृपा झाली तर मी तुझ्या शुद्ध रंगाला या ठिकाणी तुकाराम रंगी रंगी रे श्रीरंगे काय फुललासे पतंगे तुला रंगायचंच ना तर रंगी रंगे रे श्रीरंगे भगवंताच्या रंगा रंगी याचा अर्थ भगवंताचं नाव आहे श्रीरंग बरोबर आहे का नाही डॉक्टरची बायको कोण असते डॉक्टर आणि वकिलाची बायको आणि वारकरीची बायको हो ना तरी वारकरी वारकरीची बायको वारकरी नसते कसं असतं ते श्रीरंगाची बायको तिला श्रीरंगी म्हणतात अशा रंगीचा जो श्रीरंग त्या श्रीरंगाच्या रंगात जर रंगलास तर निश्चित मग तुझ्या मनाचे पटलं जातील काय भुरलासी पतंगे सगळं जे आहे जसा तो पतंग जर दिव्याच्या भोवती आनंद घेतला तर तो जगेल पण पतंग मात्र त्या दीपा आलिंगन ते अचूक मरण तो बिचारा त्या दीपाचे काय करतो त्याच्यावर जतून धडक घालतो आणि शेवटी काय होतो जळून खाक होऊन जातो ना मग तसाच प्रकार होतो तो आपला त्या प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी खूप लिहिले आता असं हा मुद्दा मला सांगायचा आहे शरीर जायचे ठेवणे दर्शी अभिलाषा धनी धनदारा काय आणि हे सगळं क्षणभंगूर असं आहे नवे हा परिवार आणि धनदारा क्षणभंगूर हे सगळं आहे ते क्षणिक त्या वृत्तीवरती असतं म्हणून त्या वृत्तीवरती भगवंताच्या प्रेमाचा भगवंताच्या भजनाचा तो रंग आपल्याला त्याच्यावरती टाकता येतो म्हणून असो तुकाराम महाराज म्हणतात माझा अनुभव आहे आपल्याला तिने साधना सांगितली काय साधना सांगितली काम क्रोध हे जोडीले मांगन मग मोकळा मार्ग झाला सुरंग असं तुम्हाला करता येतं मी माझा अनुभव सांगितला गाये नाचे रंगीन शक्ती अद्भुत हे अंगी भक्तीचं सामर्थ्य असं आहे की ते तुम्हाला तुमच्या चित्ताला रंगून टाकता येतं तुका ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी माझ्या जीवेची आवडी पंढरपुरे निहीन गुडी पांडुरंगी मन रंगी पांडुरंगी मन रंगी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पंढुरा गुणी वेदिले गोविंदाच्या गुणी वेदिले गोविंदाच्या गुणी वेदिले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा निहेन गुढी आणि पुढे जर पंढरपूरच्या वारीला निघाल्यानंतर पंढरपुरा नेन गुढी म्हणजे वारी नेईल माझी पंढरीची वारी आणि मग पांडुरंगी मन रंगले त्याच्यात मन रंगल्याच्या नंतर गोविंदाच्या गुणात वेद्यानंतर बाकीचे रंग आपोआप जातात बरं आहे का नाही जातात याचा अर्थ जावई गेला सासूच्या घरी धोंड्याचे दिवस होते असे धोंडे खाल्ले काय धोंडे मी म्हणे आली मागून ती म्हणे अहो एवढे एक धोंडा घ्या अरे नको मरण मी नाही एवढा खा दुसरी मी म्हणे आली ती म्हणे एवढे मोठमोठे भजे का अजून खाते आता मात्र पाय फोडायला लागला आणि मग उचलून डॉक्टरकडे नेला डॉक्टरने म्हणलं डॉक्टर म्हणजे काय घाबरू नका म्हणे अजून काय गेला नाही काय घाबरू नका 3-4 गोळ्या आणल्या ते म्हणलं 4 आता गोळ्या घ्या 4 नंतर घ्या आणि 4 संध्याकाळी घ्या ते म्हणला डॉक्टर काय म्हणलं तुम्हाला अहो माझ्या मिळवणीचा एवढा आग्रह झाला तो या 4 गोळ्या खायच्यात मी अजून 4 भजेच नसते खाल्ले का डॉक्टर म्हणलाय मूर्खा
अरे ह्या 4 गोळ्या खाल्ल्या तर तुझं पोट ओसरणार आहे आणि अजून 4 भजे खाल्ले तर तू मरणार आहेस. मग जे उताराचं असतं ते पण खावंच लागतं. कपड्याला पहिला जो लिप्त आहे घाण लिप्त असते, पण त्याच्यावरती साबण लिप्त केल्याशिवाय पहिलं लिप्त पण जात नाही ना. मग त्याकरता आपल्या हातात फक्त एकच आहे भजनाचा रंग, त्याच्यावर टाकणे. पहिला रंग आपोआप बेरंग होईल. भजनाचा रंग टाकणे. महाराज म्हणतात तुका मग मन रंगले रंगले आणि तुझ्या चरणी स्थिर झाली. पांडुरंगी मन रंगले. रंगता रंगता एक दिवस मन हे राम झाले. मन हे राम. प्रवृत्ती संपली आणि भगवत चरण तुझ्या चरणी स्थिर झाली. याचा अर्थ काय आहे? चरण शब्दाचा अर्थ असतो भगवंताचं स्वरूप. आणि स्वरूपाच्या ठिकाणी जी आध्यस्थ वस्तू असते अधिष्ठानाच्या ठिकाणी तिचा अत्यंत अभाव होत असतो. वेदांताची भाषा तुमच्या डोक्यावरून जाते नाही सांगत तुम्हाला. मुद्दा एवढा सांगायचा. महाराज म्हणतात मन रंगले रंगले. भगवंताच्या भजनात मन रंगतं आणि त्याच्याकरता फार वेगळं करावं लागत नाही, काही कष्ट करावे लागत नाही, सहज करता येतं. पण तसं केल्या जात नाही. काय प्रतिबंध? पापाचा प्रतिबंध येतो, प्रपंचाचा प्रतिबंध येतो, प्रकृतीचा प्रतिबंध येतो, देशाचा प्रतिबंध येतो, कालाचा प्रतिबंध येतो. सगळे प्रतिबंध टाकावे लागतात. असं आहे. रात्री मिरचीचे भजे खाल्ले आणि मग सकाळी त्याच्या पोटात कळ आली आणि मग इतकी पोटात कळ आली. असा आम्ही घेऊन तातडीने सुटला. आता दिंडीत चालल्या होता. म्हणजे थांब 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 आज जरा थांब राव, थोडं थांब थांब. थांबल का तो? आता थांब थांब चड्डी खराब करेल तर थांबल का तो आता? मग जितकं त्याला तीव्रता असते, त्याला जेवढी तीव्रता असते. एक शिष्य गेला गुरुकडे, महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. ठेवणी मी म्हणजे 2-5 मिनिट गेला बाहेर. एवढ्या भाकरी आले, त्या भाकरी खाल्लं, एवढं पिठलं खाल्लं, 4-5 भाकरी खाल्ली. नाथ महाराजांचीच गोष्ट आहे ती. चांगलं खाल्लं आलं म्हणजे बा सांग बरं मला ब्रह्मज्ञान लवकर जायचं म्हणले. मला पिंटेशाही वाट पाहत असं भाकरी विक्री खाल्ल्या. बरं बरं अरे मला इथं वेळेस काय करू म्हणे. चल ना मला गोदावरी चंद्रभागेत चल, गंगे चल म्हणे. ह्याला गंगेमध्ये चल म्हणे पुढे. आता त्याला तिथे गेलो ब्रह्मज्ञान सांगते बुवा एकनाथ महाराज. गेलं म्हणजे तर आंघोळ तर करावं लागेल. खालं वाकला. माझं पण तिथं मुडकं धरलं आणि दाबला खाली. असा दाबला ना पाय फोडायला लागला मरुस तर. आणि मग बऱ्याच वेळ वर सोडले होते. आणि म्हणजे काय महाराज हे का मारी तो जीव घेतो काय म्हणे माझा. मग तुला खाली दाबलं तेवढी काय वाटलं होतं? तू कधी वर येईल. बरं कधी वर आली तुला पहिलं काय वाटलं? तुला कधी श्वास घेईल. असं तुला जेवढी मला कधी ब्रह्मज्ञान होईल, मला कधी देव भेटेल असं तुला वाटलं का? त्या दिवशी तू मुक्त होशील. विठाल विठाल मुद्दा कशा काय सांगितलं? इतकी त्याला जर पोटात कळ आली तर 100 गोष्टी टाकून जातो की नाही, तितकी तीव्रता आपली होईल. त्या दिवशी पहिला रंग जाईल आणि पांडुरंगाचा रंग त्या ठिकाणी बसेल. हो नाम रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिर झाले. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. अरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. अरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
घेता मन निवे जिवे अमृताचे श्रेय होता ते बदवे अवघे शकून लाभाचे मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिर झाले काय पुढे केले या विठ्ठले आईशी कृपा जाणावे बर काढून घेता का म्हटलं गालीत तर नाही पण दुसऱ्या काय आता लय काढून घेता लय शिष्य अवघडीत बापरे काय अवघडच आहे काय होतं कदम साहेब आता ह्याच्यात कुठे विनोद करीत असतात का पण काय आता मी मस्त 76 वर्षाचं मला उभं पण राहता येत नाही राव पण आयुष्य सगळं विद्यार्थ्यात गेलं आता ते भोगड्या झाले होते त्या पोराला काय म्हणलं जाऊ दे ते काय ते पोर असं ते पोरातच आयुष्य घ्या त्याच्यामुळे ते मग कीर्तनात काहीतरी असं बाहेर येतं ते नेहमी नाही येत म्हणा विषय चालू असतो नाहीत विषय पण एखाद्या वेळी मग करतो तो काय विषय नाही तो असो आज माझ्या गावाने अहो मी इतका फ्री राहतो आता इथं सगळे वकील लोक आहेत साहेब लोक मी इतका फ्री आहे वकील साहेब इतका प्रेमळे तरी लोकांनी माझा का भाऊ केला मला काही कळायला तयार नाही राहू माझ्या जवळ कोणी फोनवर येईना मला कोणी फोन करेना कोणी जवळ याला कोण जवळ येत राहतं चला ये महाराज तिकडं लोक म्हणले महाराज येडा काय तू महाराज तरी आपल्याला झेपणार आहे किती गोष्ट हे तुला खतरनाक आहे बरं का तुला शिवाय देत फटकरतील तुला धरून नको नको मी करतो तुला काय माझ्याजवळ काही कोणी माणूस टिकत येणार लोक त्याला असं तो भाग आजचा कार्यक्रम आपला नेहमीप्रमाणे आजचा 5वा दिवसाचा कार्यक्रम आहे आणि श्री संत गोदड महाराज यांच्या पदस्पर्शाने अत्यंत पवित्र आणि पुनीत या भूमीमध्ये आपण येतो आमचे भीमरा नरवडे आप्पा आणि भास्करी दादा ह्या 2 मंडळीने आमची दिंडी या बाजून घडून आणली आता मला बदलायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती पण त्यांनी 2-3 वर्ष प्रयत्न करून त्यांनी इकडे बदलली दिंडी आणली आता आमचे दुसरे शिष्य आहेत बाळासाहेब लोटके त्यांनी आता अजून बदलली एकूण होती पार परिकून डोळकी कोण टाकली खिटरातून जाऊ दे कच्च्या रस्त्यावर दे पण भजन करता आलं पाहिजे ना आम्हाला ते दिंडी आणि त्या लोकांची आरडाओरडा काही नको आणि त्यामुळे आम्ही कुणाला मला थोडं लांब पडत असलं तरी आम्हाला भजन चांगलं मिळालं आणि त्याहीपेक्षा तुमच्यासारख्या साधू संताचं देवाच्या मूर्तीचं आम्हाला प्रेम मिळतं ना ते खूप कर्ज संपलं का आमचं प्रेम संपलं आम्हाला इथपर्यंत खूप प्रेम मिळतं खूप लोक प्रेम करतात इथपासून आणि उद्या ते समजा पिंपळवाडी काय ते शेवटचं प्रेम सांगतात मग तिथून पुढे मग आम्ही ना आमचे पांडुरंग मग तिथून पुढे आम्ही ना आमचे पांडुरंग असं देतो इथपर्यंत तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं त्याचप्रमाणे आता कॉलेज दादा पाटील कॉलेजचे आज जे प्राचार्य होऊन गेले बिचारे त्याने आमचा खूप आदर केला आम्हाला इथं आल्यानंतर खूप एक वेगळं वाटतं आणि म्हणून आदर केला प्रत्येक त्या स्मरणिकेमध्ये आमच्या दिंडीला महाराजाला स्थान देतात हे काही सोपी गोष्ट आहे मला हे कॉलेज काय सामान्य आहे हे कॉलेज म्हणजे महाराष्ट्रात आकर्षक एक मोठं नाव आहे या कॉलेजचं या कॉलेजने पुण्याचे जेवढे विशेष बक्षीस आहेत त्यांनी ओढून आणलेले आहेत याला एक वेगळं वजन आहे त्या कॉलेजला आणि त्यातून आम्ही येतो दुसरी गोष्ट आमचं तुम्ही सगळे सर लोक आता मी अडाणी माणूस आहे 4थी शिकलं तुम्ही एवढे उच्च शिक्षित माणसं माझं इथं ऐकतं म्हणजे त्याचं मला थोडंसं वाटतं ना का अरे एवढी मोठी शिकलेली माणसं पण ते बिचारे ऐकतात आता नावेला जर ऐकतात कसे ऐकतात मला माहित पण ऐकतात मग तुम्ही एवढं प्रेम करता त्यामुळे आम्हाला तुमच्या प्रेम आम्ही वाकून जातो खरं असं प्रेम राहील आता ते कॉलेजबद्दल काय मला ना ते नावच नाही आठवत मला साहेब 2 मिनटं बोलणारच आहेत मी आता या ठिकाणी सेवेला समाप्त येतो तुम्ही सगळेजण आहात आणि विशेषतः सगळ्या विद्यार्थिनी आल्यात आता आमच्या कीर्तनात तुम्हाला प्रबोधन करायला वेळ नाही मिळाला आम्हाला पण मुलीला प्रबोधन केलं पाहिजे कॉलेजमध्ये कोणतरी महाराजांनी गेलं पाहिजे मुलीला प्रबोधन करणं फार गरजेची गोष्ट आहे साहेब मग मी त्याबद्दल फार दुःखी त्या पेपरमध्ये रोज इतक्या चांगल्या मुली मारतात ना ती फार वाईट गोष्ट आहे अहो आमच्या लहानपणी कधी पोरी मरत नव्हत्या अजूनही खेडेगावात नाही मरत ह्या बरं चांगल्या इतक्या सुंदर पोरी चोपड्या चटक इंजिनियर झाली डॉक्टर झाली अशी वकील झाली इतक्या सुंदर पोरी मारूनच टाकली पळूनच गेली पेटूनच दिलं दिवस दिला हा जो प्रकार इतका वाढलाय ना तो प्रकार ते बच्चेच असतात ते त्यांना किती ते उन्हाळच असतात ते जीवन काय कोणीतरी या विषयाशी शिक्षणापेक्षा वेगळं त्यांना कोणतरी प्रबोधन करायला पाहिजे तर हे काहीतरी चुकतंय
त्याला बाप बरेच दोषी असतात म्हणा, पण समाजाचं फार मोठी येतं ते सगळ्यांनी विचार करावा लागेल. आमच्या नगरच्या लोकांनी घेतलं हातात ते, त्याच्यावरती ते प्रबोधन करायची गोष्ट केलंय ते. पण सगळ्याला विनंती, त्यांचे पिता आहेत, आता माझा काही विषय नाही तो, पण तरी आता या ठिकाणी सगळे शिक्षक आहेत, ते 2 शब्द काहीतरी सांगू शकतात त्यांना. त्या बापाच्या डोक्यात एकच आहे का ती मुलीला हैदराबादला दिल्लीला करिअर 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 करिअर, आणि त्या मुली लग्नच करीना. आता हजाराच, मी आता आपले प्राचार्याला म्हटलं, सर 1000च्या पाठीमागे 800 तर पुरी आहेत का नाही? अरे आमच्या लहानपणी महिना लग्न चालायचे. आता आमच्या साहेब आपल्या गावात 3, 4, 5 लग्न होतात आणि 500 पोरीत बिघड लागले. आता आकाशून पाडायच्या का पोरी? समाजाची घडी बिघडेल ना अजून 2 वर्षांनी, समाजाची घडी नासून जाईल, परमार्थ नासून जाईल सगळा. एकदा घिसकटल्यानंतर कोण त्याला काय विज्ञान काय परवा आम्ही कीर्तन तरी काय करेल त्याला. आणि म्हणून सगळ्यांनी या मनवर घेतलं पाहिजे. आपल्या मुलींनी, मी माझं डॉक्टर हो, इंजिनियर चांगले होते, पण पहिली गृहिणी पण. आत्ता माझा विद्यार्थी तो एक त्याने सांगितलं त्याच्या गावातली गोष्ट, ते सांगायची नाही पण आपल्याला सांगायचं. मुलगी पळून गेली. आता आपल्या नाती मस्त सगळी गोष्ट खरी, पण समाज नाही स्वीकारी. आपला समाज स्वीकारे ना, मग काय त्याला काय समाजाला कोण हे करेल? आता मग एखादा पक्ष पाडायचं म्हणलं, मग तुम्ही घरात जाऊन सांगायचं का? समाजाने एकदा ठरवलं ते कोणाला बोलायला करतात. समाजाची गोष्ट ती फार ताकद वेगळी ती. आणि मग समाज नाही स्वीकारित या गोष्टीला. ती मुलगी गेली साहेब, जे त्याने आतमध्ये कोंडून घेतलं, दाढी पार बिंबी जोडाली त्याची, डोक्याने दाढी काढलं पण बाहेर आला. मी याला विचारतो, आता हे काय, ही गोष्ट एक आहे का? ही गोष्ट आईबापाला केवढी शिक्षा होती त्याची. लग्न करून शिकल्याने काय फरक नाही पडत ना, लग्न करा ना. पण मग आता काय, ते फार कठीण गोष्ट झाली ती. तर ते आता आला ते म्हणजे मुली खूप दिसल्या म्हणून तेवढे 2 शब्द सांगितले तुम्हाला. हो पाहिजे ना, ते तुमच्या कर्जचं नाही एवढंच आहे, तुमच्या मुळातच या गावातच धार्मिक नाही. ते मी तर नाच होतं त्या पूर्वी, त्यांच्या बऱ्याच पूर्वीच्या काळात माळे आहेत त्या, माळे आहेत ते. आता कर्जत काय, मी 100 वेळा इथं कार्यक्रमाला काय हे मला माहिती आहे. इथली गोष्ट वेगळी, पण समाजात गोष्ट ती घडतेच. इथली गोष्ट असो, तर माझा काही विषय नाही, तुमचा वेळ घेतला वगैरे. प्रत्येक बापाने ठरवलं पाहिजे, अरे मार लोकांना पोरी द्या, शेतकऱ्याला पोरी द्या. मी विरोध नाही करीत. अहो ते पोरी मारून टाकतं ती माणसं. त्या पोरला ते बंगला गाडी शिकलेला, पण पहिली ते 4 पोरी बरोबर फिरलाय तो, त्याला सवय ती करायची. आज उद्या याला टाकून देईल का? कालची गोष्ट कितीतरी अशी. पण शेतकऱ्याची पोर नाहीत ना तसे. मग शेतकऱ्याचा बंगला आहे, त्याच्याकडे गाडी आहे, 10 एकर जमीन आहे, तो 12वी किंवा ग्रॅज्युएट झालेला आहे. शेती म्हणजे काय टोचते काय? बरं बापाला मुलगी द्यायची, पण त्याला तो नोकरी म्हणजे त्याला शेती काय खातो काय मग? त्याला तर काय आहे ना, तुझी पोरगी शेतीत जात नाही. आजकाल गरिबाची पोरगी कोणती शेतीत जात नाही, कोणी शेतीत जात नाही आजकाल. सगळे यंत्रणा निघली, मजूर निघलं, कोण नाही काय करीत. तर मुलींना प्रबोधन करणं महत्त्वाचं आहे. शिक्षक लोक होते म्हणून त्यांना विनंती केली. आता आपण काय सांगू शकतो त्यांना? आपण तर नाही, तुम्हाला निंदाला नाही सांगू. शिक्षक लोकांनी थोडं, पण त्यांना काही विचारणं जबाबदारी असते ना, कारण आपल्याला काय कल्पना नाही त्याची. पण तुमच्या शिक्षणाचा बाहेरचा विषय हा, तो शिकण्याचा बाहेरचा विषय, पण त्याच्यावर काहीतरी नियोजन केलं पाहिजे. 2 शब्द कधीतरी सांगितलं पाहिजे, महाराष्ट्र लोकांना बोललं पाहिजे. महिन्यातून केव्हा तरी अर्धा-पाऊण तास व्याख्यान ठेवलं पाहिजे. आणि सांगितल्यानंतर 100 पैकी 20 तरी बदलते ना, कळते ना त्यांना. ते काय असो, हा तो सामाजिक विषय होता म्हणून सांगितला, आणि तो शिक्षक लोक होते म्हणून सांगितलं. माझा तो काही विषय नसतो. एखादा मध्ये उठणच्या आर्य संन्यासाला काय करायचं, ब्रह्मचार्य हे अशा गोष्टी सांगून, पण समाजातला विषय म्हणून सांगितला. असो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, हे विचारिला अधिकार मेरा बोला करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. हात जोडा सर्वांनी. पुंडलिक वरदान विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की
साहेब 2 मिनिटं बोलतील घ्या.